देवळी तालुक्यातील घोडेगाव कोरणा येथे बनावट शाळेच्या नावाने नोकरीचे आमिष दाखवत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी 2 जणांविरोधात पुलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। उज्ज्वला राऊत व विनायक राऊत राहणार मालेगाव जिल्हा वाशिम अशी आरोपींची नावे आहेत। एका वृत्तपत्रात प्रकाशित जाहिरातीत प्राथमिक माध्यमिक शिक्षक लिपिक शिपाई लायब्ररियन आदी एकूण 27 पदांसाठी भरती असल्याचे सांगण्यात आले होते। 23 जूनला मुलाखतीसाठी 40 ते 50 उमेदवार पोहोचले, मात्र गावकऱ्यांनी जागरूकता दाखवत एका ठिकाणी कोणतेही शैक्षणिक संस्था नसल्याचे सांगितले। मुलाखती दरम्यान उमेदवारांकडून लाखोची मागणी होत असल्याचे स्पष्ट झाले। नोकरीपूर्वी अर्धे पैसे आणि नोकरीनंतर उर्वरित रक्कम देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केली जात होती। पुलगाव पोलिसांनी प्रकरणी गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता संतोष देशमुख, वर्धा।